आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आज आहेत भालचंद्र चौधरी. नमस्कार. भालचंद्र चौधरी यांना आत्तापर्यंत जवळजवळ 35हून जास्ती वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये. खूप दांडगा अनुभव आहे त्यांना या क्षेत्राचा. भरपूर पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि खूप छान मनाचे छान विचारांचे भालचंद्रजी. त्यांच्याशी आपण छान गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांची एखादी आठवण. चला तर भालचंद्रजी नमस्कार. नमस्कार सर. बिल्ट आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. तुमचा जवळजवळ 35-36 वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे कदाचित माझं वय तेवढं असेल आत्ता, तर म्हणजे मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कसं झालं, तुमची शाळा कोणती, कॉलेज कोणतं, आणि या क्षेत्रामध्ये यायचा तुमचा विचार कोणता, म्हणजे आपण म्हणतो ना प्रेरणास्थान काय, इन्स्पिरेशन काय. तर तुमचं इन्स्पिरेशन त्या काळी काय होतं या क्षेत्रामध्ये यायचं? मी 10वीत सुटलो 86ला 10वी सुटलो. तर माझे भाऊजी आहेत मुंबईला, ते पण म्हाडामध्ये वर्किंग करतात. त्यांनी मला डिप्लोमा सिव्हिल करायला लावला. त्यानुसार मी खामगावला डिप्लोमा केला. 89मध्ये पासआउट झालो आणि त्यांनी मुंबईत मला बोलवलं आणि एक क्लासिक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मला त्यांनी जॉईन केलं. 89 ते 98 या कंपनीत मी मुंबईतच काम केलं. मुंबईत माझा मोठा प्रोजेक्ट होता वाशी रेल्वे स्टेशन टावर नंबर 5 आणि 6 आम्ही हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आणि एक मजासवाडीचा म्हाडाचे प्रोजेक्ट होते, तिथं 17 बिल्डिंग होता. माझा तो पहिला प्रोजेक्ट आहे. त्याच्यात मी साईट इंजिनियर कम बिलिंग इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे तिथं. अरे वा सर, म्हणजे तुम्ही वाशी म्हणजे जवळजवळ आपण मुंबईचं एक उपनगर म्हणायला हरकत नाही. आणि 90 सालचं वाशी म्हणजे खूप जुनं आहे ते. तर त्यामध्ये तुम्ही होता, हे खरंच मोठं योगदान आहे तुमचं. मी 92मध्ये काम करायला तिथे मोठा वाटा आहे. तर तो प्रोजेक्ट मिळायची काही आठवण किंवा त्यावेळेसच्या काही अडचणी? आता त्यावेळेस तेवढ्या सुविधा नव्हत्या, आता मोबाईल आणि वेगवेगळे तंत्रज्ञान आलंय, त्यावेळेस तसं काहीच नव्हतं. तर तो स्ट्रगल कसा होता तुमचा? इरकॉन इंटरनॅशनलने टेंडर काढलं होतं मुंबईत. तर आमची कंपनी होती, तर आम्ही वर्कआउट केलं पूर्ण हा प्रोजेक्ट. आणि फर्स्ट वर्ष आम्ही टावर नंबर 5 आणि 6ला झालो. तिथं 6 टावर आहेत टोटल, 1, 2, 3, 4, 5, 6. तर 2 वेगळ्याला, 2 दुसऱ्या कन्स्ट्रक्शनला आणि 5 आणि 6 आमच्या कंपनीला मिळाला आहे. आणि तो आम्ही मिळवला वर्किंग करून. त्याच्यात लोएस्ट बीड होती आमची. आणि आम्ही काम स्टार्ट केलं 90 साली आणि 97पर्यंत आम्ही ते कंप्लीट केलं. आणि वाशी रेल्वे स्टेशनची पहिली ट्रेन आम्ही तिथं आली आमची तिथं. वा वा. म्हणजे तिथनं जो एक आगगाडीसारखा जो प्रवास सुरू झाला तुमचा, आणि तुमचाच नाही तर संपूर्ण म्हणजे मुंबई शहराचा आपण म्हणूयात, कारण वाशी त्यावेळेस नवीन होतं, नवीन उपनगर म्हणून तिथे सुरुवात झाली होती त्याची. खूप छान. सर, या क्षेत्राचा जो केंद्रबिंदू आपण जो म्हणतो, खरं तर तुम्ही म्हणलात की तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. हो. पण कॉन्ट्रॅक्ट मिळवणं आणि त्याच्यानंतर कामगार मिळवणं हा एक वेगळा अडचणीचा भाग असतो. बरोबर. तर हा जो केंद्रबिंदू असतो या क्षेत्राचा, म्हणजे आपण लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आपण म्हणतो, तर तो तुम्ही कसा ओव्हरकम केलात किंवा त्याचे चॅलेंजेस आठवणी? आता थोडे प्रॉब्लेम आहेत वर्कर्सचे, पण त्या 94 आणि 92-93मध्ये एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. भरपूर लेबर आपल्याला त्या काळी उपलब्ध व्हायचे, कारण की पेमेंट वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित द्यायचं त्यांना. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःहून अप्रोच व्हायचेत आणि आम्ही त्यांना लावायचो कामाला भरपूर. तेव्हा मला वाटतं वाशी रेल्वे स्टेशनला कमीत कमी 1000 लेबर 1000 लेबर लावलेले होते आणि ते चांगले काम करायचे. आणि आमचं 18 तास वर्किंग असायचं तिथं. सकाळी 8 वाजेपासून रात्री 2 वाजेपर्यंत आमचं काम चालायचं. सर, आता तुमचा एवढा जो 30-35 वर्षाहून अधिक अनुभव जो आहे, तो आजकालच्या अकुशल कामगारांसाठी, म्हणजे त्यांना प्रशिक्षण थोडं कमी मिळतं, शिक्षण कमी असतं, त्यामुळे त्यांना ती कामं करावी लागतात. तर त्यासाठी तुमच्या अनुभवाचा उपयोग तुम्ही कसा करून देता? किंवा आता साईटवर काम करताना एखादा धोका निर्माण होऊ शकतो, एखादा प्रसंग निर्माण होऊ शकतो, बरोबर, अपघात होऊ शकतो. तर तो धोका टाळण्यासाठी तुम्ही काय त्याच्यात आम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स असतात सर आमचे. आम्ही सेफ्टी प्रिकॉशन फार घेतो, कारण की फर्स्ट सेफ्टी आहे ना, लेबरची सेफ्टी. लेबर एखादा अपघात होऊ नये आणि होणारच नाही असे आपण काळजी घेतो. त्याच्यासाठी बेल्ट असतात, मोठमोठे आता मशिनरीज आलेल्या आहेत, फायर आहेत, लागू शकते आग वगैरे. त्या केसमध्ये आम्ही सगळं काळजी घेत होते लेबर लोकांची. आणि आता त्या काळी एवढी मशिनरी नव्हती 94 साली. आता भरपूर मशिनरी आली आहेत. मॅन पॉवर कमी झालेलं आहे, लेबर हा कमी झालेला आहे, जास्त करून मशिनरीने काम होतं.
तरी आम्ही लेबर लोकांची फार काळजी घेतो, काही अपघात होऊ नये म्हणून. बरं. खूप चांगली गोष्ट आहे सर की तुम्ही काळजी हो, घेता. हो, yes. कारण एक हे कुटुंब असतं, म्हणजे बरोबर. जरी आपण तिथे नोकरदार असलो तरी एक कुटुंब असतं. आता याच दृष्टीने मला विचारायचं की आता नाशिक जिल्हा हे सुद्धा एक म्हणतो ना की एक एक कुटुंब असल्यासारखं आहे आपलं. येस सर. तर या नाशिक जिल्ह्याचा विकास तुमच्या दृष्टीने अजून कसा व्हायला पाहिजे, यासाठी तुमचा विचार काय आहे? मी जेव्हा नाशिकमध्ये आलो, मला वाटतं 99 साली, तर माझा मोठा प्रोजेक्ट होता दादासाहेब फाळके स्मारक. अरे वा. हां, तो आम्ही 4 वर्षात संपवला. नाशिकचा एकदम आयकॉन प्रोजेक्ट आहे तो. जसं तुमचं प्रॉडक्ट आयकॉन आहे, तसं आयकॉन प्रोजेक्ट होता त्या काळी वा, 2003 वा. आणि तुम्ही तो 4 वर्षात संपवला? 4 वर्षात संपवला. खूप छान, खूप छान. आणि नाशिकमध्ये आता भरपूर आता डेव्हलप व्हायला, 2006 पासून नाशिक जोरात डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. आणि आता भरपूर स्कोप आहे. आता 2027मध्ये कुंभमेळा येतोय आपला, त्या काळात शासन पण आपल्याला मदत करणारच आहे. बरोबर. शासनाचा पण निधी आला म्हणजे विकास होणारच आहे. तसं आहे, जनरली आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. सबका साथ सबका सबका विकास विकास होणारच आहे. असं प्रगत आता चालू आहे. येस हा सर, thought. येस सर. सर याच नोटवर आता विचारायचं की त्या प्रशासनाचा तुम्ही विषय काढलाच आहात, तर प्रशासनाबद्दल तुमचे आत्ताचे काय विचारात की आत्ताची जी प्रगती होतीये किंवा विकास होतोय, तर त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत, किंवा जे चांगलं असेल आणि अजून काही चांगलं घडवू शकू, याबद्दलचे तुमचे काही विचार आहेत का? नाही, प्रशासन छान काम करत आहे. थोडंफार पेमेंटचे प्रॉब्लेम आहेत, पण येत आहेत, ते थोडे थोडे देत आहेत आपल्याला पेमेंट्स वगैरे. आणि त्यांचं विजन पण छान आहेत. मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे त्यांचा विचार चालू आहे. आणि तो आम्ही टेंडर कोट करतोय, टेंडर येत आहेत छान, म्हणजे कुठे थांबलेला नाही विकास हा. गव्हर्नमेंट छान काम करत आहे. पेमेंट येतील, आपण करू अजून चांगलं. सर तुम्ही मगाशी म्हणलात की तो फाळके स्मारकाचा जो प्रोजेक्ट आहे सर. तुम्ही 4 वर्षात कंप्लीट येस केला. सर. हां. तर आत्तापर्यंतच्या 36 वर्षामध्ये असाच कुठला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट अजून आहे का की जो तुमच्यातून जास्ती आठवणीत राहिला, जास्ती मनाच्या जवळ राहिला? मी एक भिवंडी कोर्ट बिल्डिंग केलेली आहे. बरं. भिवंडीला. भिवंडीला. हो, इतका कंजेस्टेड एरियात काम केलं होतं आम्ही, कारण की ते कोर्ट पण चालू असायचं आणि आम्हाला बी काम करायचं होतं त्याच्यात. हो. आणि भिवंडी म्हणजे तुम्हाला बघितलं असेल तर किती कंजेस्टेड एरिया. म्हणजे तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून काम हो, करावं लागत कायद्याचे. असेल. हो, आम्ही केलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला फार हे केलेलं आहे, अप्रिशिएशन दिले पण आहे आम्हाला. आणि तो प्रोजेक्ट पण आम्ही वेळेवर संपवलेला आहे 4 वर्षात. जे आम्हाला 4 वर्ष टाइम लिमिट दिलं होतं त्याच्यात आम्ही संपवलेला आहे तो प्रोजेक्ट. बरोबर. आणि तो करोना काळात आला होता त्यावेळेस. कोरोना काळात आम्हाला ते फार अवघड झालेलं होतं त्या केसमध्ये. पण आम्ही तो संपवला छान. आणि तो मला आठवणीतला प्रोजेक्ट आहे सर. खूप छान. नाही खरंच सर, तो काळ खूप म्हणजे गंभीर होता. गंभीर होता. कोरोना काळ, की ज्याच्यामध्ये समोरचं काय असेल काही कळत नव्हतं. काही कळत नव्हतं. आणि अशा परिस्थितीत तुम्ही तिथे काम केलं, ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत. हे खरंच Yes, कौतुकास्पद आहे. Yes, sir. सर आता या गोष्टीमध्ये म्हणतो ना की अशा वेळेस आपण काय विचार करतो की बजेट आणि क्वालिटी बरं. याचा पण समतोल राखला पाहिजे. बरोबर. म्हणजे काळ आणि नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी ते कुठं हल्लं नाही पाहिजे. येस सर. तर ते समीकरण तुम्ही कसं जपता? हो, आता बघा करोना काळात किती आम्हाला लेबर लोकांची फार काळजी घ्यावी लागली. लेबर लोकांना मला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले त्यांच्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आम्हाला पैसे वेगळे लागलेत. पण आम्ही कुठली कॉम्प्रोमाइज नाही केली क्वालिटीमध्ये, आणि आम्ही क्वालिटी मेंटेन करून काम केलं आहे. थोडं आम्हाला 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण लेबर लोकांची सेफ्टी व्हायला पाहिजे महत्त्वाची. त्या काळात, करोना काळात म्हणजे काम करणं फार अवघड होतं. पोलीस होती, हे होती, यंत्रणा होती, त्यावेळेस आम्ही एवढं मटेरियल आणायचं म्हणजे फार अवघड होतं आम्हाला. बरोबर. आणि ते प्रोजेक्ट आम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करायचा आम्हाला प्रेशर होता यांच्याकडनं, गव्हर्नमेंटकडनं, आणि तो आम्ही कंप्लीट केलेला. सर तुम्ही खूप म्हणतो ना की तुमच्याकडनं एक खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत की तुम्ही प्रसन्नतेने सगळं काम आतापर्यंत करत आलेलं आहात. येस सर. आणि ह्याचा अनुभव सगळ्यांना आला असेल आणि नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना झाला असेल. येस सर. तर सर तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचं मटेरियल कधी वापरलेलं आहे? हो, आम्ही वापरलेलं आहे. माळशिरस कोर्ट बिल्डिंगला वापरलेलं आहे. ते आत्ता नुकताच संपला तो प्रोजेक्ट, पण छान, ते स्टील एकदम छान आहे. आणि यापुढे पण आम्ही वापरतो, जे बार्शी कोर्ट बिल्डिंगला वापरतोय आम्ही. मग त्याच्या कॉस्टबद्दल, म्हणजे आयकॉन स्टीलच्या कॉस्टबद्दल, क्वालिटीबद्दल काय पॅरामीटर्स आहेत, किंवा त्याचं काही ॲनालिसिस तुम्ही केलं आहे, त्याची अवेलेबिलिटी मार्केटमध्ये असते नसते, याबद्दल तुमचे काही विचार आहेत? अवेलेबिलिटी आहे त्यांची, त्या स्टीलची काही आम्हाला अजूनपर्यंत अडचण आलेली नाही आहे. आणि स्टील पण छान आहे. जे बेंडिंगचे जे प्रॉब्लेम असतात ना, ते या स्टीलमध्ये नाही आहेत आमच्या. आम्हाला आलेला आहे अनुभव छान. त्याच्यामुळे आम्ही आयकॉन स्टील जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करतो. बरं. भालचंद्रजी, खरं तर म्हणजे तुमचा इतका दांडगा अनुभव आहे, तुमच्याशी अजून बोलायला आवडलं असतं. पण आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया की तुमचा हा एवढा अनुभव आहे,
35-36 वर्षाचा, तर त्या अनुभवाच्या शिदोरीवर जे आता नवोदित जे अभियंता आहेत, येस सिव्हिल इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत किंवा या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी एक आपण एक गुरुमंत्र किंवा कानमंत्र काय देऊ शकाल, की काय त्यांचं विजन असावं, त्यांनी काय विचार करावा या क्षेत्रात येण्यासाठी? नाही, हे क्षेत्र तर फार वास्ट क्षेत्र आहे. जरूर यावं नवीन मुलांनी याच्यात आणि कॉन्सन्ट्रेशनने काम करावं. तर मला वाटतं छान होईल, त्यांचं विकास होईल त्यांचा छान, आणि त्यांनी जरूर यावं या क्षेत्रात. पण फक्त मेहनत, हा प्रचंड मेहनत आहे याच्यात, आणि ती मेहनत करून जर मुलांनी जरा पुढे आले तर त्यांचा निश्चितच विकास आहे मुलांचा, आणि त्यांना छान आनंद येईल या कामात. याच्या आपल्या ज्या सिव्हिल याच्यात आहे ना, त्यांना आनंद होईल. ओके. तर श्रोतेहो, हे होते भालचंद्र चौधरी, ज्यांना जवळजवळ 35-36 वर्षांचा अनुभव सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये आहे, ज्यांनी नाशिक, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये आत्तापर्यंत काम केलेलं आहे. खूप छान मनाने, छान प्रसन्नतेने आणि लोकांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप छान संदेश त्यांनी दिला आहे, की तुम्ही एकत्र राहा, छान काम करा, पॉझिटिव्ह विचारांनी काम करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. तर ही पॉझिटिव्हिटी नक्की टिकवून ठेवा, यश तुमचंच आहे. हा खूप छान विचार दिलात. भालचंद्रजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. या बिल्ट आयकॉन या उपक्रमात तुम्ही आम्हाला तुमची शिकवण दिलीत, तुमच्या आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल अनेक धन्यवाद आणि तुमच्या फ्युचरमधल्या आयकॉनिक प्रोजेक्टसाठी आमच्याकडनं अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.